Audio Jungle. जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के। तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावांनो, तुम्ही आपला पहिल्यांदा प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे। प्रिव्ह्यू जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की आजचा व्हिडिओ कसा झालाय। तर भावांनो, तुम्हाला जे मी प्रिव्ह्यू दाखवलाय ना, त्या प्रिव्ह्यू टाईपमध्ये आहे तसं आपल्याला टेटस तयार करायचा आहे। तर न्यू ट्रेंडिंग स्पेशल असा टेटस मी घेऊन आलेलो आहे। तर भावांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कोटी स्किप करायचं नाही। कारण भावांनो, या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल। आणि व्हिडिओचे मटेरियल जे आहे ते टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे। ते जी फाईल तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे आणि एक्सट्रॅक्ट करायची आहे। एक्सट्रॅक्ट करताना जर काय प्रॉब्लेम येत असेल तर ZAirचे हे ॲप्लिकेशन वापरायचं आहे, जेणेकरून तुमचे मटेरियल जे आहे ना ते एक्सट्रॅक्ट होऊन जाईल। आणि भावांनो, हा व्हिडिओ कसा केला आहे त्याच्यासाठी पूर्ण बघायचं आहे। तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे, ते बीटमार्क प्रोजेक्ट अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। तर भावांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ते अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या। जर तुमचा अलाइट मोशन ॲप्लिकेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल तर ते डायरेक्ट तुमच्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये बीटमार्क प्रोजेक्ट येऊन जाईल। आणि जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसेल तर तुम्हाला मी XML फाईल टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तिथे जाऊन ते डाउनलोड करून ते ॲड करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला भावांनो माहितीच आहे XML फाईल कशी ॲड करायची अलाइट मोशनमध्ये, तर ते व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, त्याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल दिलेला आहे। तर भावांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ जो आहे तो 2 ॲप्लिकेशनमध्ये तयार करायचा आहे। तर एक म्हणजे अलाइट मोशन आणि दुसरं म्हणजे कॅपकट। तर ह्या दोन्ही ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला हा व्हिडिओ तयार करून घ्यायचा आहे। तर त्या कॅपकटसाठी भावांनो तुम्हाला VPN लागेल। तर ते VPN तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळून जाईल, ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। प्रोटॉन VPN असे आहे भावांनो, ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपलं पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तर चला भावांनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा भावांनो, इथं नेट ऑन करून घ्यायचं आहे। नेट ऑन केल्यानंतर अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन होईल आणि जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटमार्क प्रोजेक्ट आहे ते इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये येऊन जाईल। नाहीतर भावांनो, तुम्ही जर XML फाईल जर इथून डाउनलोड केली असेल, ही XML फाईल अपलोड करून घ्यायची आहे, तर प्रोजेक्टमध्ये येऊन जाईल। तर सिम्पली हे न्यू व्हायरल JBeam टेटस प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। तर भावांनो, तुम्हाला सिम्पली इथं फक्त फोटो ॲड करून घ्यायचे आहेत, असे व्यवस्थित फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तुम्हाला मटेरियल व्यवस्थित सर्व दिलेले आहे आणि इथं प्रोजेक्ट फोटो 1 फोटो 2 असं एक प्रोजेक्ट तयार करून घ्यायचं। हे प्रोजेक्ट तयार केल्यानंतर सिम्पली आपल्याला फक्त अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये हे प्रोजेक्ट तयार करून घ्यायचे आणि ह्या शेअरवरती म्हणजेच त्या ॲरोवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। बाकी इथं काही करायचं नाही, आपल्याला बाकीचे जे आहे व्हिडिओ तो कॅपकटमध्ये तयार करून घ्यायचा आहे। तर सिम्पली भावांनो, हा व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये येऊन जाईल। तर आता भावांनो, आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे, पण कॅपकट ओपन करण्याआधी आपल्याला VPN ओपन करून घ्या। VPN ओपन करून घ्यायचं आहे, प्रोटॉन VPN आहे, कनेक्ट करायचं आहे। तर ते तुमच्याकडे नसेल तर प्ले स्टोअरवरती मिळून जाईल। हे VPN कनेक्ट केल्यानंतर कॅपकट हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। आता भावांनो, हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर अल्बममध्ये जायचे आणि आपलं भावांनो जे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचे। तर भावांनो, पाहू शकता हे मटेरियलचे फोल्डर आहे। तुम्हाला भावांनो सॉन्ग प्रोजेक्ट दिलेले आहे, 5 सेकंदाचा व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे आणि ओव्हरली व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे आणि हे सर्व भावांनो फोटो सुद्धा दिलेले आहेत। तर इथं भावांनो तुम्हाला ब्लॅक PNG सुद्धा दिलेले आहे, टेक्स्ट PNG दिलेले आहे। तर सर्व व्यवस्थित भावांनो आहे तसे मटेरियल तुम्हाला मी दिलेले आहे। तर हा जो व्हिडिओ दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे आणि ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर भावांनो, आपले व्यवस्थित हे फोटो 1 फोटो 2 आणि फोटो म्हणजे आपले 12 फोटो आहेत ना, ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला माहितीच आहे भावांनो, आपले फोटो 1 फोटो 2 कसे कट करून घ्यायचे आहेत। तरी व्यवस्थित झूम करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भावांनो आपल्या इथं बघायचं फोटो 2 कुठं आहे। तर हा भावांनो फोटो 1 इथं आहे, तर याच्यावरती क्लिक करायचे आणि स्प्लिट वरती क्लिक करून घ्यायचे
असे व्यवस्थित भावना हे फोटो 1 फोटो 2 सर्व व्यवस्थित कट करून घ्यायचे. तर भावना पाहू शकता हे फोटो सर्व व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. आपल्या व्यवस्थित फोटोनुसार भावना हे फोटो कट करून घ्यायचे आहेत. अशी व्यवस्थित कट केल्यानंतर सिंपली आता आपल्याला इथं काय करायचं आहे, इथं सॉन्ग एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. या सॉन्ग वरती क्लिक करायचे, एक्सट्रॅक्ट वरती जायचं आहे आणि तुम्हाला भावना हे सॉन्ग दिलेले याच्यावरती क्लिक करून एक्सट्रॅक्ट करून घ्या. हे व्यवस्थित एक्सट्रॅक्ट केल्यानंतर पाहू शकता भावना सॉन्ग एक्सट्रॅक्ट झालेली ते दिसून जाईल. आता तुम्हाला इथं काय करायचंय, हे जे फोटो 1 फोटो 2 आहेत ना, हे आपल्याला अगोदर यांना इफेक्ट लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर भावना फोटो ऍड करून घ्यायचे आहेत. तर अगोदर भावना इफेक्ट का द्यायचा, कारण भावना इफेक्ट जर नाही दिला तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, तुम्ही व्हिडिओ पाहणार सुद्धा नाहीत. तर त्याच्यासाठी अगोदर इफेक्ट लावून घ्यायचा आणि मग व्हिडिओ आपला क्रिएट करून घ्यायचा. तर या व्हिडिओवरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे आणि पहिला इफेक्ट भावना इथं क्रॉस ओपन हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे. तर भावना क्रॉस ओपन इफेक्ट इथे शोधून घ्यायचा आहे. हा इफेक्ट भावना याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्हाला हा 0.1 ठेवून घ्यायचा. भावना ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला भावना इथे एक ब्लर इफेक्ट द्यायचा आहे. तर हॅलो ब्लर तुम्हाला भावना कुठे इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करून घ्यायचंय. याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर सेटिंग ऑन करायची. सेटिंग ऑन केल्यानंतर स्पीड तुम्हाला पूर्ण ठेवून घ्यायचं आहे आणि इंटेन्सिटी हे तुम्हाला भावना याची 50 ठेवून घ्यायची असं आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावना पाहू शकता हा पहिला इफेक्ट आपला इथं व्यवस्थित सेट झालेला दिसून जाईल. तर भावना पहिला इफेक्ट ऍड झाल्यानंतर आता तुम्हाला इथं पुन्हा दुसरा एक इफेक्ट ऍड करायचा आहे. व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आहे आणि तुम्हाला शेक इफेक्ट शोधून घ्यायचा आहे. तर भावना हा शेक इफेक्ट याच्यावरती क्लिक करा. सेटिंग मध्ये जायचं आहे, स्पीड याचा पूर्ण ठेवून घ्यायचा आणि याची इंटेन्सिटी तुम्हाला भावना 4 ठेवून घ्यायचे किंवा 6 ठेवून घ्या आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ जी आहे ती तुम्हाला फोटो 1 पर्यंत ठेवून घ्यायची आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता फोटो 1 ला इफेक्ट द्यायचे आहेत. तर या फोटो 1 वरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे आणि भावना हा फ्लॅश 1 इफेक्ट द्यायचा आहे आणि याची इंटेन्सिटी पूर्ण ठेवून घ्यायची आणि ओके करायचे. पुन्हा फोटो 2 वरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे आणि भावना तुम्हाला हा 2 नंबरचा इफेक्ट आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. पुन्हा भावना 3 नंबर वरती जायचे, ॲनिमेशन मध्ये जाऊन पुन्हा भावना तुम्हाला हा इफेक्ट पूर्ण ठेवून घ्यायचा आहे आणि ओके करायचे. असे व्यवस्थित भावना सर्व फोटोंना तुम्हाला जे इफेक्ट वाटतील ते व्यवस्थित इफेक्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा भावना पुढच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे आणि तुम्हाला भावना जो फोटो ठेवून घ्यायचा आहे, इफेक्ट ठेवून घ्यायचा आहे तो व्यवस्थित ठेवून घ्या आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर आता या पुढच्या इफेक्ट मध्ये यायचे, ॲनिमेशन मध्ये जाऊन तुम्हाला कॉम्बो वरती यायचे. कॉम्बो वरती आल्यानंतर तुम्हाला व्ह्यू अँड स्लाइड इफेक्ट याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर आता हे जे 2 भावना इफेक्ट आहेत ना फोटो 7 वरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. कॉम्बो वरती येऊन तुम्हाला पेंडुलम इफेक्ट 1 आणि पेंडुलम इफेक्ट 2 ठेवून घ्यायचा आहे. तर या पेंडुलम वरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. पुन्हा या फोटो 8 वरती यायचे, ॲनिमेशन मध्ये जाऊन पेंडुलम 2 हा इफेक्ट शोधून घ्यायचे आणि याच्यावरती क्लिक करायचे, ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर आता फोटो नंबर 7, 9, 8, 10 या सर्व व्यवस्थित इफेक्ट द्यायचे आहेत. त्या फोटोवरती पुन्हा क्लिक करा, व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यानंतर इथं भावना तुम्हाला हा इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करा आणि याची स्पीड जी आहे ती पूर्ण ठेवून घ्यायची आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर हा भावना क्रॉस फिल्टर इफेक्ट तुम्हाला इथे व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा या फोटो 10 पर्यंत. फोटो 10 वरती यायचंय, व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचंय, तुम्हाला 3D फोन 2 हा इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि याचा स्पीड सुद्धा भावना तुम्हाला पूर्ण ठेवून घ्यायचा आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावना तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो व्यवस्थित इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुन्हा फोटो 11 वरती यायचंय, ॲनिमेशन मध्ये जायचे आणि भावना इथं तुम्हाला जो व्यवस्थित इफेक्ट ठेवायचा आहे तो ठेवून घ्यायचा आहे. तर झूम फ्लिप हा इफेक्ट दिसत आहे याच्यावरती क्लिक करा, स्पीड याचा पूर्ण ठेवा, ओके करा आणि भावना याचा इफेक्ट जो तो व्यवस्थित इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे आणि पुन्हा फोटो 12 वरती यायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे आणि तुम्हाला भावना हा व्यवस्थित इफेक्ट ठेवून घ्यायचा आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर आता भावना आपल्याला इथं सिंपली व्यवस्थित
इफेक्ट ऍड करून घ्यायचे. फोटो टूला यायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचे आणि भाऊनो खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं इफेक्ट दिसून जाईल, हा गोल्डन बिगिनिंग इफेक्ट, याच्यावरती क्लिक करायचे आणि याची स्पीड जी आहे ती पूर्ण ठेवायची आहे. ओके करायचे. ओके केल्यानंतर हा गोल्डन बिगिनिंग इफेक्ट तुम्हाला फोटो 6 पर्यंत ठेवून घ्यायचा आणि 7-8ला इफेक्ट द्यायचा नाही. तर व्यवस्थित भावना इफेक्ट आपले सेट झालेले आहेत. तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे, आपल्याला इथं ब्लॅक पेंज ऍड करून घ्यायचे आहे. या ओव्हरले वरती क्लिक करायचे. ऍड ओव्हरले वरती जाऊन सिम्पली तुम्हाला एक मी ब्लॅक पेंज दिलेली आहे, याच्यावरती क्लिक करा, ऍड करा. व्यवस्थित ऍड केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत वाढवल्यानंतर तुम्हाला साईडला स्क्रोल करायचे, ट्रान्सफॉर्मेशन वरती जाऊन तुम्हाला ॲडव्हान्स वरती जाऊन झूम वरती जायचे आणि व्यवस्थित झूम करून घ्यायचं आहे आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ऍड वरती जायचे, ही PNG सिलेक्ट करायची, ऍड करून घ्यायचे. ऍड केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित ऍड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला भावनो PNG खालच्या बाजूला ठेवून घ्यायचे. अशी व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला साईडला स्क्रोल करून घ्यायचे, ट्रान्सफॉर्मेशन जाऊन ॲडव्हान्स मध्ये जाऊन तुम्हाला थोडी झूम करून घ्यायचे. अशी व्यवस्थित झूम केल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो आता हे फोटो 1 फोटो 2 आहेत ना, याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला रिफ्लेक्स या ऑप्शन वरती जायचं आहे, रिफ्लेक्स मध्ये जायचंय आणि कोणताही फोटो तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे. ऍड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन जाऊन ॲडव्हान्स मध्ये जाऊन तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित भावनो फोटो 12 पर्यंत असे व्यवस्थित फोटो ऍड करून घ्यायचे आहेत. तर फोटो सिलेक्ट करा, रिफ्लेक्स मध्ये जायचे, पुन्हा फोटो असा सिलेक्ट करा आणि तुम्हाला याची लेंथ जी आहे ती व्यवस्थित वाढवून घ्यायची आहे. याच्यावरती क्लिक करायचे, साईडला स्क्रोल करून ट्रान्सफॉर्मेशन मध्ये जाऊन ॲडव्हान्स मध्ये जाऊन तुम्हाला साईज याची व्यवस्थित वाढवून घ्यायची आहे. तर असे व्यवस्थित भावनो फोटो ऍड करून घ्यायचे आहेत. तर ऍड ओव्हरली वरती क्लिक करायचे, व्हिडिओ मध्ये जायचे, हा ओव्हरली व्हिडिओ दिलाय याच्यावरती क्लिक करा, ऍड करून घ्या. ऍड केल्यानंतर तुम्हाला भावनो हा 90 डिग्री मध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि हा झूम करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित झूम केल्यानंतर तुम्हाला भावनो इथं स्पेसिक वरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर फ्लिकर वरती क्लिक करून ओके करायचे. ओके केल्यानंतर वाढलेला जो पार्ट आहे भावनो, हा वाढलेला पार्ट असं व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. फिल्ट केल्यानंतर हा वाढलेला पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे आणि उरलेले जे भावनो फोटो 1 फोटो 2 फोटो 3 आहेत ना, इथं सर्व व्यवस्थित फोटो ऍड करून घ्यायचे आहेत. भावनो आपला व्हिडिओ तयार झालेला आहे आणि ते तुम्हाला काय करायचे, अल्ट्रा HD क्वालिटीवर जायचे, जेवढी क्वालिटी ठेवायची ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला Instagram ID ला मेसेज करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.